कडेगाव येथे गांजा रॅकेटवर पोलिसांचा प्रहार. 7 किलो 787 ग्राम गांजासह दोघांना अटक. कारवाईतील सातत्याने गांजा तस्करांचे धाबे दणाणले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या पथकाने कडेगाव येथे धडक कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील 2 आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 7 किलो 787 ग्राम गांजा व मोटरसायकल असा सुमारे 2,63,390 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला कडेगाव परिसरात काही जण गांजाची तस्करी व विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली असता विजय शिवाजी पवार वय 25 राहणार कडेगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली आणि अमीर युसुफ मुल्ला वय 32 राहणार मुल्लावाडा कडेगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली या दोघांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्यांच्या ताब्यातून 7 किलो 787 ग्रॅम वजनाचा गांजा जो कापडी पिशवीत व प्लास्टिक पॅकमध्ये लपवून ठेवण्यात आला होता तसेच अंदाजे 50,000 रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण 2,63,390 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार तसेच पोलीस कर्मचारी संदीप पाटील, अतुल माने, हनुमंत लोहार, मच्छिंद्र बर्डे, अरुण पाटील, उदयसिंह माळी, संदीप गुरव, रणजित जाधव, शिवाजी सिद्ध आदींच्या पथकाने केली. या प्रकरणी कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक PR जाधव हे करत आहेत. सांगली जिल्ह्यातील अंमली पदार्थाच्या अवैध व्यापारावर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून अशा धडक कारवाया सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट. अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.